नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या गुड मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलासाडे. नांदेड जिल्ह्यामधल्या लोहा तालुक्यातील माळाकोळी परिसरातील भारतीय सैन्य दलातील जवान 17 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर 31 मार्च रोजी सेवानिवृत्त झाले. माळाकोळी परिसरातील रुपला तांडा येथील रामराव राठोड हे भारतीय सैन्य दलामध्ये जवान होते. 17 वर्षे त्यांनी अरुणाचल प्रदेश पासून गुजरात ते काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत अनेक भागामध्ये देश सेवा केली. रुपला तांडा येथील छोट्याशा तांड्यामधनं ते भारतीय सैन्य दलात सामील झाले. 17 वर्षाच्या त्यांच्या या प्रदीर्घ सेवेनंतर 31 मार्च रोजी ते सेवानिवृत्त झाले. आज जेव्हा त्यांचं माळाकोळी या गावामध्ये आगमन झालं तेव्हा बंजारा संस्कृतीच्या परंपरेप्रमाणे लोकसंगीताच्या तालावर गीत गाऊन बंजारा समाजातील समाज बांधवांनी त्यांचं भव्य असं स्वागत केलं आणि माळाकोळी गावामधनं भव्य अशी मिरवणूक काढली. एका सजवलेल्या गाडीवर भारतीय सैन्य दलातील जवान रामराव राठोड, त्यांच्या पत्नी आणि त्यांचा छोटा मुलगा यांची शाही अशी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये पंचक्रोशीतील अनेक तांड्यातील बंजारा बांधव आणि महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या. वाजत गाजत त्यांची ही मिरवणूक निघाल्याचं दृश्य आहे. यावेळेस डीजेच्या तालावर तरुणाईही बेबुंद झाली. देशभक्तीपर गीतांनी संपूर्ण माळाकोळी गावामध्ये एक चैतन्य निर्माण केलं. संपूर्ण नांदेड जिल्ह्याला गर्व असावा असं हे दृश्य आहे. कारण रुपला तांडा येथील छोट्याशा तांड्यामधनं एक तरुण भारतीय लष्करामध्ये सामील होतो आणि देशाची 17 वर्ष अखंडपणे सेवा करतो. ही त्यांच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. माळाकोळी गावातील महापुरुषांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून गावातील देवदेवतांचे सहपरिवार सैन्य दलातील जवान रामराव राठोड आणि त्यांच्या कुटुंबियांनी घेतलं. आणि यावेळेस प्रत्येक ठिकाणी बंजारा समाजाच्या महिलांनी डफळाच्या चालावर बंजारा लोकसंगीताची ही आगळी वेगळी प्रस्तुती केल्याचं दृश्य आपण बघत आहात. संपूर्ण माळाकोळी गावामध्ये भारतीय सैन्य दलातील जवान रामराव राठोड यांची शाही अशी मिरवणूक निघाली आहे. आणि ठिकठिकाणी त्यांचे मित्रपरिवार, चाहते, समाज बांधव, नागरिक, सरपंच, उपसरपंच, समस्त मित्रमंडळींनी त्यांचं स्वागत केलं आहे. अत्यंत अभिमानाचा हा क्षण आहे. ब्युरो रिपोर्ट, डीटी न्यूज मराठी, नांदेड. हे आहे डीटी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी.